या संदर्भामध्ये नेमका काय इम्पॅक्ट होणार आहे याचा असेसमेंट घ्यायला 1-2 दिवसाचा कालावधी लागेल। तो झाल्यानंतर पक्षाचा अध्यक्ष म्हणून पक्षाची भूमिका मी निश्चितपणाने मांडेन। नागपूरच्या बाजारगावमधील सोलर कारखान्यात स्फोट झालेला आहे। सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातली घटना आहे। स्फोटात 25हून अधिक कामगार जखमी झाले आहेत। सोलर एक्सप्लोजिव्ह स्फोटक निर्मिती कारखान्यातली घटना आहे। 25 कामगार यात जखमी झालेले आहेत। तर आणखी माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी हितेश आता आपल्यासोबत आहेत। हितेश, आता काय स्थिती आहे? किती जण जखमी झालेत आणि जखमींची प्रकृती कशी आहे? नक्की सर, बघितलं गेलं तर रात्री 12:30च्या सुमारासची घटना आहे आणि या स्फोटामध्ये जवळपास 50 जे कामगार आहेत ते जखमी झाल्याची जी आहे प्राथमिक माहिती आहे आणि त्यांच्यावर जो आहे प्राथमिक उपचार देखील चालू आहे आणि त्यांना जे तात्काळ आहे नागपूरमधील रुग्णालयात जे आहे त्यांना हलवण्यात आलं होतं आणि आता त्यांची जी प्रकृती आहे ती अजूनपर्यंत डॉक्टरांनी जी आहे ते अजूनपर्यंत सांगितलेली नाहीये। मात्र त्यांची जी त्यावेळेची जी प्रकृती होती ती चिंताजनक मात्र होती, कारण की जो काही जास्तीत जास्त जो मार लागलेला आहे तो डोक्याच्या जवळ जो आहे तो मार लागल्याची आपल्याला प्राथमिक माहिती त्यावेळी प्राप्त झाली होती। सौरभ, ठीक आहे हितेश, धन्यवाद या माहितीसाठी। भाजप नेते खासदार